मी माझ्या आईच्या पायाजवळ बसून जोरजोरात रडत होते. मी रडत रडत हात जोडून आईला विनंती करत होते की आई, चल डॉक्टरांकडे जाऊया. मला माहीत आहे की तुला खूप त्रास होत आहे. तू डॉक्टरांकडे का जात नाहीस? यावर आई मोठ्या कष्टाने मला बोलू लागली की मुली, मी हे सर्व तुझ्यासाठीच करत आहे. तेव्हा मी रागाने उठले आणि म्हणाले की आई, माझ्यासाठी तू स्वतःलाच का त्रास करून घेत आहेस? तुला माहीत नाही आई, तुला या अवस्थेत बघून मला आतून किती त्रास होतो. जेव्हा मी तुला या अवस्थेत बघते तेव्हा मला स्वतःचा खूप तिरस्कार वाटतो. जिने मला जन्म दिला, वाढवले, त्या माझ्या आईला इतका त्रास होत आहे आणि मी तिच्यासाठी काहीही करू शकत नाही. माझं बोलणं ऐकून माझ्या आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागली की नम्रता बेटा, काळजी करू नकोस, मला काहीही होणार नाही. जर देवाची कृपा झाली तर मी लवकरच बरी होईन. मला फक्त तुला एकटे सोडायचे नाही. जेव्हा मी डॉक्टरकडे जाण्याचा विचार करते तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटतं. यावर मी म्हणाले की आई, तू पण कमालच करतेस. तू डॉक्टरकडे जाणार नाहीस तर तू माझ्यापासून कायमची दूर राहशील. आणि असंही मी घरी एकटी कुठे आहे? घरात बाबा आहेत, भाऊ आहे, बहिणी आहेत. मग मी एकटी राहील असे का वाटते तुला? यावर आई काहीही बोलली नाही आणि मग नंतर म्हणू लागली की नम्रता बेटा, आता तू तुझ्या खोलीत जा आणि मला पण आराम करू दे. मग मी देखील आईचे म्हणणे मान्य केले आणि तिला चादर पांघरवून खोलीतून बाहेर आले. तेव्हा माझे बाबा हॉलमध्ये बसून वर्तमानपत्र वाचण्यात मग्न होते. मी बाबांजवळ जाऊन उभी राहिले आणि त्यांना म्हणाले की बाबा, आई इतकी आजारी आहे आणि तुम्हाला तिची अजिबातच काही पर्वा नाही. तुम्ही तिला जबरदस्तीने दवाखान्यात का घेऊन जात नाही? माझे बोलणे ऐकून बाबा पण दुःखी झाले आणि बोलू लागले की मी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण तुझी आई डॉक्टरांकडे जायला अजिबातच तयार नाही. तू तुझ्या आईची लाडकी मुलगी आहेस, तूच तिला जाऊन सांग. कदाचित ती तुझं म्हणणं मान्य करेल. मी म्हणाले बाबा, मी सर्व प्रयत्न केले आहेत. तुम्ही भावाला आईकडे पाठवा. भावाने आईला समजावले तर आई मानेल. बाबांनी देखील होकार दिला आणि ते म्हणाले की त्याला जरा विश्रांती घेऊ देत. मग मी त्याला सांगतो, तो थकून घरी आला आहे. मग मी माझ्या खोलीत जाऊन बेडवर आडवी झाले. मला अजिबातच बरं वाटत नव्हतं. यावेळी मी स्वतःला खूपच असह्य समजत होते. आईने जर माझे ऐकले असते तर मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेले असते. त्यानंतर मी रात्रभर आईच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिले. सकाळ होताच मी उठून आईच्या खोलीत गेले. आईला ही सवय होती की तिची तब्येत कितीही बिघडली तरी ती सकाळी लवकर उठून देवपूजा करायची. मी आईकडे गेले पण आज आई उठली नाही. याचे मला आश्चर्य वाटले. ती जागीच होती पण अजूनही बेडवर पडली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी जाऊन आईजवळ बसले आणि म्हणाले की आई, तू आज देवपूजा केली नाहीस का? आईच्या चेहऱ्यावर दुःखाच्या आणि त्रासाच्या खुणा दिसत होत्या. ती म्हणाली की तिच्यात आज उठण्याची हिंमत नाही. आता माझी सगळी हिंमत आणि ताकद संपली आहे. मुली, आता तुला खंबीर व्हायची आहे. यावर मी म्हणाले की आई, मला हे सांग, तू आजारी आहेस तर मला शक्ती कशी मिळणार? तेव्हा आईने माझा हात धरला आणि हळूच सांगू लागली की माणसाची शेवटची वेळ आली की त्याला कळते की देवाने त्याला स्वतःकडे बोलावले आहे. मला वाटतंय की आता माझी देखील जाण्याची वेळ आली आहे. माझी तुझ्याकडे एक विनंती आहे. यावर मी रडतच म्हणाले की आई प्लीज असं बोलू नकोस. तुझ्याशिवाय मी एकटी पडेन. तुझ्याशिवाय जगण्याचा मी विचारही करू शकत नाही. यावर आई बोलू लागली की गप्प बस आणि मी काय बोलते ते नीट ऐक. मी गप्प झाले. तेव्हा आई म्हणू लागली की मी मेले आहे हे कळताच कुणालाही माहिती देण्याआधी घरातून पळून जाणेच तुझ्या हिताचे आहे. आईचे बोलणे ऐकून मी हैराण झाले आणि म्हणाले की आई, तू हे काय बोलत आहेस? यावेळी आईने मला खडसावले आणि सांगितले की ती म्हणेल तेच मला करावे लागेल. मी म्हणाले आई, तू म्हणशील तसं होईल, पण तू आता या अशा गोष्टी करू नकोस. तू पूर्णपणे बरी होशील. तर आई म्हणू लागली की माझ्याकडे आता वेळ नाही, म्हणूनच मला आज तुला सगळं सांगायचं होतं. मी डोळे मिटताच तू मला काळ्या चादरीत गुंडाळून दे आणि घरातून पळून जा आणि या घरात परत कधीही येऊ नकोस. माझ्या आईचे प्रेत तिथे पडून आहे असे समजू नकोस. माझ्या शेवटच्या वेळी तू फक्त इथून निघून जा. मी म्हणाले, असं का आई? यामागे काय कारण आहे? तेव्हा आई म्हणू लागली की कारण आहे, पण मी तुला ते आत्ता सांगू शकत नाही कारण माझ्याकडे तेवढा वेळही नाही. मला हे सत्य तुला खूप पूर्वी सांगायचे होते, पण असे म्हटले जाते की जेव्हा मानवी शरीरात थोडीशी शक्ती आणि श्वास राहतात तेव्हा त्याला जगण्याची आशा राहते. आणि मी तुझा चेहरा पाहून माझे आयुष्य जगत होते. त्यामुळे मला तुला सोडण्याची अजिबातच हिंमत होत नाही. पण काळाच्या पुढे आणि देवासमोर कुणाचे चालले आहे? काश मी तुला हे सर्व आधी सांगितले असते.
पण मला वाटले की मी आधीसारखी बरी होईल आणि तुझ्यासोबत आनंदी जीवन जगेल आणि एक चांगलासा मुलगा बघून तुझे लग्न लावून देईल. त्यानंतर मी मेले असते तरी मला काही टेन्शन राहिले नसते. पण कदाचित देवाला हे सर्व मान्य नसेल. मला तुला संपूर्ण सत्य सांगायचे होते, पण आता माझ्याकडे तेवढा वेळही नाही. घरातून जाण्याआधी कपाटात काही दागिने आणि काही पैसे ठेवले आहेत, ते घे, ते तुला उपयोगी पडतील. माझी आई मला तुटक्या शब्दात सांगत होती की मला काही गोष्टी समजत होत्या तर काही गोष्टी मला समजत नव्हत्या. आणि हे सर्व सांगून आईने डोळे मिटले. मी जोरजोरात रडत होते. वाटले आता आवाज करावा आणि माझ्या सर्व नातेवाईकांना बोलवावे आणि त्यांना सांगावे की कोणीतरी येऊन माझ्या आईला उठवा. ती माझी आई होती. मी तिच्या पायाजवळ बसून रडत होते. आता खिडकीतून खोलीत प्रकाश येऊ लागला. मला माझ्या आईची इच्छा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायची होती. म्हणून मी पटकन उठले आणि आईच्या कपाटातून एक काळी चादर काढली. त्या चादरीने आईचा चेहरा झाकला आणि घराच्या मागच्या दिशेला धावली. आईच्या मृत्यूने मला इतका मोठा धक्का बसला होता की आईने मला जे काही पैसे आणि दागिने सोबत न्यायला सांगितले होते त्याची मला आठवणच नव्हती. मी त्या घरातून रिकाम्या हाताने पळून आले. आम्ही गावात राहत होतो. आमच्या गावात मोठा वाडा होता आणि यावेळी माझे भाऊ आणि वडील झोपले होते आणि आज मी माझ्या वाड्यातून पळत होते. हा क्षण माझ्यासाठी खूप वेदनादायी होता. मी तर कधी घराबाहेर पडलेच नव्हते आणि आता मी हा वाडा सोडते तेही एकटीच. हे माझ्यासाठी खूप कठीण होते, पण मला माझ्या आईची शेवटची इच्छा देखील पूर्ण करायची होती. म्हणून मी पुढे जात राहिले. माझे शरीर अजूनही थरथरत होते. माझ्या आईचा मृतदेह घरात पडला होता आणि मी रस्त्यावर धावत होते. मी पुढे काय करावे हे मला समजत नव्हते. तेवढ्यात एक भरधाव कार आली आणि मला धडकली. मी बेशुद्ध झाले होते. त्यानंतर माझे काय झाले ते मला माहीत नाही. माझ्या कानांवर फक्त काही लोकांचे आवाज येत होते. मुलीचा अपघात झाला आहे, तिला दवाखान्यात घेऊन जा, घाई करा, गाडी थांबवा, असे ते सांगत होते. हा आवाज माझ्या कानांवर नित्य येत होता, पण नंतर हळूहळू हा आवाजही येणं बंद झालं. किती दिवस गेले माहीत नाही. आज पुन्हा कानात काही आवाज येऊ लागले. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला समजले की मी हॉस्पिटलच्या बेडवर पडले आहे. मी हलण्याचा प्रयत्न केला पण हात बँडेजने बांधलेले होते. हातावर सुया लावल्या होत्या. काही वेळाने एक नर्स खोलीत आली. मला उठताना पाहून तिला खूप आनंद झाला. ती म्हणाली की देवाचे आभार आहेत की तुला शुद्ध आली आहे. मी आता डॉक्टरांना बोलवते. त्या नर्सने डॉक्टरांना बोलवून आणले होते. डॉक्टरांनी माझा रक्तदाब तपासला आणि मला काही किरकोळ प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तिने विचारले की तुझे नाव काय आहे. मी माझे नाव नम्रता सांगितल्यावर डॉक्टरांनी विचारले की नम्रता तू कुठली आहेस. मी तिला सांगितले की मी ज्या गावची रहिवासी आहे ते गाव इथून लांब आहे. तर डॉक्टरांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी तुझा अपघात झाला होता आणि तू कोमात गेली होतीस. लोकांनी तुला उचलून दवाखान्यात आणले. काही आठवतंय का. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी ढसाढसा रडू लागले. डॉक्टरांनी माझ्या डोक्याला हात लावला आणि सांगितले की रडू नकोस, तुझी तब्येत ठीक नाही आणि रडणे तुझ्यासाठी धोकादायक ठरेल. मला सांग काय घडले. मी म्हणाले माझ्या आईचा मृतदेह घरात पडला होता. तिने मृत्यूपूर्वी माझ्याकडून वचन घेतले होते की मी मरताच तू हे घर सोडशील. मी घरातून बाहेर पडले होते. मला माझ्या आईची काळजी वाटत होती. मग ही गाडी आली आणि मला धडकली आणि त्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर अंधार पडला आणि मग मला काहीच आठवत नाही. डॉक्टरांनी सांगितले की आम्हाला तुझ्या कुटुंबाशी संपर्क साधायचा आहे. तुला काही नंबर माहिती आहे का. मी नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाले की नाही. माझ्या आईने मला मनाई केली होती. तिने सांगितले होते की घरच्यांशी संपर्क ठेवू नकोस. तेव्हा डॉक्टरांनी मान डोलावली आणि म्हणाले की चांगलं आहे की तुझी स्मरणशक्ती कमी झाली नाही. त्यामुळे काही दिवसात तू पूर्णपणे बरी होशील. मग आम्ही तुला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देऊ. मी होकार दिला आणि डॉक्टर खोलीतून निघून गेली. आता मला काळजी वाटू लागली होती की माझे पुढे काय होणार, मी कुठे जाणार. पण नंतर लवकरच माझे डोळे बंद होऊ लागले. डोळ्यांसमोर अंधार येऊ लागला. औषधांच्या परिणामामुळे कदाचित मला झोप लागली असावी. मला पुन्हा शांत झोप लागली. काही तासांनी मला जाग आली. तेव्हा काही दिवसांनी डिस्चार्ज मिळाल्यावर कुठे जायचे हीच चिंता माझ्या मनाला सतावत होती. मी संपूर्ण आठवडा याच काळजीत घालवला होता आणि मग तो दिवसही आला जेव्हा डॉक्टर आले आणि मला तपासले आणि म्हणाली की नम्रता आता तू पूर्णपणे बरी आहेस. तिने माझी पट्टी पण काढली होती. डॉक्टर म्हणाली की आम्ही तुला आता आणखीन 24 तास इथे ठेवू. तुझी तब्येत कशी आहे ते आम्ही पाहू. तुझी प्रकृती ठीक असली तर आम्ही तुला डिस्चार्ज देऊ. मी डोके हलवले. आता माझी चिंता खूप वाढली होती. मी देवाला प्रार्थना केली की हे देवा, तू मला आधी वाचवलेस तर आत्ताही मला तूच मदत कर.
मी माझ्या आईची इच्छा पाळत होते, पण मला राहायला जागा नव्हती. देवा, आता तूच मला मदत कर. मी प्रत्येक वेळी उठल्यावर देवाची प्रार्थना करायची आणि असे 24 तास निघून गेले. डॉक्टर म्हणाली की आता तू पूर्णपणे बरी आहेस, तू इथून जाऊ शकतेस. मी रडायला लागले, पण मी माझे अश्रू डॉक्टरांपासून लपवले. डॉक्टरांनी मला काही औषधं लिहून दिली आणि तू आता जाऊ शकतेस असे सांगितले. मी माझे डोके काळ्या चादरीने झाकले आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडताच एक टोळी हॉस्पिटलमध्ये शिरल्याचे मला दिसले. या सर्वांच्या हातात एक फोटो होता आणि ते प्रत्येक रुग्ण आणि नर्सकडून जाऊन विचारत होते की त्यांनी या मुलीला कुठे पाहिले आहे का. पुढे जाऊन मी ते चित्र बघू लागले तेव्हा ते चित्र माझेच आहे हे पाहून मला धक्काच बसला. भीतीने मी थरथरू लागले. मी सुरुवातीपासूनच खूप भित्री होते आणि आता एवढ्या मोठ्या संकटात असताना मला पुढे काय करायचं असा सल्ला देणारं कोणीच नव्हतं. मी आजूबाजूला पाहिलं, कोणीही माझ्याकडे पाहत नव्हते. म्हणून मी चेहरा लपवून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण मग अचानक कोणीतरी येऊन माझा हात धरून मला स्वतःकडे ओढलं. तेव्हा माझा श्वासच अडकला. मी समोर पाहिलं तर ते दुसरं कोणी नसून तीच डॉक्टर होती, जिने माझ्यावर उपचार केले होते. तिने माझा हात ओढला आणि मला खोलीत नेले आणि तिने मला विचारले की मला सांग, इतक्या दिवसांच्या उपचारांची फी कोण भरणार आणि तुला दिलेल्या औषधांचे पैसे कोण देणार. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून मी खूपच घाबरले. मी म्हणाले, माझ्याकडे तर पैसे नाहीत. मी तुम्हाला माझी मजबुरी आधीच सांगितली आहे. मृत्यूपूर्वी माझ्या आईने मला सांगितले होते की मी मरताच या घरातून पळून जा आणि मी माझ्या घरातून कोणतेही पैसे आणले नाहीत. तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. यावेळी डॉक्टर थोड्या कडक शब्दात म्हणाले की फी भरल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. माझे खूप मोठे नुकसान होईल. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून मी रडायला लागले आणि म्हणाले की मग तुम्ही माझ्यावर उपचार का केले? मला मरू द्यायचे होते. माझे बोलणे ऐकून ते डॉक्टर बोलू लागले की माझ्यासमोर भावनिक बोलण्याची गरज नाही. मी फी भरल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही. मग डॉक्टरने मला विचारले की तू घरची कामे करतेस का? मी होकारार्थी मान हलवली. तर ती म्हणाली की चल, खूप चांगले होईल. तू आज माझ्याबरोबर माझ्या घरी चल. मी तुला सर्व काम समजावून सांगते. तुझे पैसे पूर्ण होईपर्यंत तू माझ्या घरी काम करशील, तरच मी तुला जाऊ देईन. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून मी आनंदी झाले. अशा प्रकारे माझ्या राहण्याचा प्रश्नही संपला होता आणि मग त्या लोकांपासूनही मी सुरक्षित आहे, जे माझा फोटो धरून मला शोधत होते. मला काम करण्याची सवय नव्हती, पण मी काम शिकेन असे ठरवले. डॉक्टरांनी माझा हात धरला आणि मला हॉस्पिटलच्या मागच्या भागातून बाहेर नेले. तिने मला गाडीत बसण्याचा इशारा केल्यावर मी विचार करू लागले की डॉक्टरांच्या घरी इतके लोक असतील, मला किती काम करावं लागेल आणि मला माहीत नाही डॉक्टरांचे कुटुंबीय माझ्याशी कसे वागतील, अशी भीतीही देखील होती. विचारात हा प्रवास लहान झाला होता. डॉक्टर मला तिच्या घरी घेऊन गेले. जेव्हा मी त्या डॉक्टरांच्या घरी गेले तेव्हा त्या घरात पूर्णपणे शांतता पसरलेली होती. तेव्हा मी डॉक्टरांना विचारले की तुमच्या घरातली लोक कुठे गेली आहेत? ती म्हणाली की माझ्या कुटुंबात कोणीही नाही. आता तू आणि मी, आपण दोघी एकत्र राहू. नम्रता, माझे नाव रिया आहे. जर तुला हवे असेल तर तू मला आंटी देखील म्हणू शकतेस. मी होकार दिला, पण मी तिला डॉक्टर म्हणायची. डॉक्टर रिया खूप छान स्त्री होती. तिने माझी खूप काळजी घेतली. घरात फारसे काम देखील नव्हते. कधी कधी ती मला कामात मदत करायची आणि माझ्यासाठी फळे वगैरे देखील आणायची. ती तिच्या मनातील भावना देखील माझ्याशी शेअर करायची. 1 महिना तिथे गेला होता. एक दिवस मी डॉक्टरांना विचारले की तुम्ही लग्न का नाही केले? तेव्हा डॉक्टर रियाच्या चेहऱ्यावर एक अतिशय दुःखी हास्य पसरले. ती म्हणाली की मला कोणीही आपला जीवनसाथी बनवण्या इतपत लायक समजले नाही. हे ऐकून मी हैराण झाले आणि म्हणाले की तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्ही तर फारच सुंदर आहात. तुमच्यासोबत लग्न करणारा तर स्वतःला भाग्यवान समजेल. मग तुम्ही एकटे का आहात? ती म्हणाली की माझ्या नात्याबद्दल कोणीही विचारले नाही. मी जिथे राहत होते तिथे जास्त सुशिक्षित लोक नव्हते. मी पण खूप शिक्षण घेतलं होतं. त्यांचे स्वरूपही चांगले होते, पण तरीही माझ्या नात्याबद्दल कोणीही विचारलं नाही. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी चकित झाले आणि विचारले की यामागचं कारण काय आहे? तुमचे पालक गरीब होते का? मी ऐकले आहे की ज्या मुलींचे आईवडील गरीब असतात त्यांच्याशी लग्न करायला कुणीही तयार होत नाही. मग डॉक्टर नाईमध्ये मान हलवत म्हणाली की नाही, असे नाही. माझे आईवडील चांगल्या खात्यापित्या घरचे होते, पण माझ्या बहिणीच्या कृत्याची शिक्षा मला भोगावी लागली. यावेळी मला धक्का बसला आणि मी म्हणाले की तुमच्या बहिणीने असे काय केले की ज्यासाठी तुम्हाला शिक्षा झाली? डॉक्टर म्हणू लागली की माझी बहीण घरातून पळून गेली. तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करून कायमची आमच्यापासून दूर गेली. त्यानंतर आमच्या कुटुंबात आणि समाजात आमचा खूप अपमान झाला. ज्या घरातील एक मुलगी पळून जाऊ शकते त्या घरची दुसरी मुलगी ही चारित्र्यहीनच असेल असे सगळेजण बोलत होते.
सगळ्यांना भीती वाटत होती की मी देखील लग्नाआधी किंवा लग्नानंतर घरातून नक्कीच पळून जाईन. कारण जेव्हा माझ्या मोठ्या बहिणीने हे पाऊल उचलले होते तेव्हा माझ्यासाठी कठीण काम काय आहे. म्हणूनच मी माझ्या आईवडिलांच्या घरी बसून राहिले. माझ्या आईवडिलांचा खूप अपमान झाला होता. माझ्या बहिणीने खूप चुकीचे पाऊल उचलले होते. डॉक्टरचे बोलणे ऐकून मी दुःखी झाले आणि म्हणाले की जर तुम्ही लोकांनी तुमच्या बहिणीचे तिच्या इच्छेनुसार लग्न केले असते तर तिने हे पाऊल उचललेच नसते. यावर डॉक्टरने सांगितले की तिने आपली निवडही आमच्यासमोर व्यक्त केली नव्हती. माझे वडील खूप मोकळ्या मनाचे होते. जर माझ्या बहिणीने माझ्या वडिलांना सांगितले असते की तिला एक मुलगा आवडतो तर माझ्या वडिलांनी नक्कीच तिचे लग्न त्या मुलासोबत केले असते. पण मला माहीत नाही की माझ्या बहिणीने हे सर्व करण्यापूर्वी कोणालाही का सांगितले नाही. माझ्या आई वडिलांनी माझ्या बहिणीचे दुःख मनावर घेतले आणि 2 वर्षातच त्यांनी हे जग सोडले. डॉक्टरचे बोलणे ऐकून मी खूप दुःखी झाले आणि म्हणाले की हे फार वाईट आहे. तुम्हाला कोणा दुसऱ्याच्या पापाची शिक्षा मिळाली. डॉक्टर म्हणाले की होय तसेच आहे, पण आता काय करता येईल. मग मी म्हणाले की आता तुम्ही एका शहरात आहात, तू खूप चांगल्या ठिकाणी डॉक्टर आहात, तुम्ही खूप यशस्वी डॉक्टर आहात, तुमच्याकडे पैशांची कमतरता नाही, म्हणून तुम्ही आता लग्न करायला हवे होते. तर डॉक्टर हसायला लागले आणि म्हणाली की आता मी म्हातारी झाली आहे, आता मला कोण स्वीकारेल. आणि आता तसंही आयुष्याचा जोडीदार शोधण्याची इच्छा माझ्या मनातून मरून गेली आहे. माझे काम माझ्यासाठी सर्वस्व आहे. माझी मोठी इच्छा होती की डॉक्टर बनून मी लोकांची सेवा करेन आणि आता मी डॉक्टर आहे आणि मी लोकांची सेवाही करते. मी त्यांचा जीवही वाचवते. माझ्यासाठी तेच पुरेसे आहे. असे केल्याने माझ्या मनाला शांती मिळते. मग डॉक्टर म्हणाली की नम्रता, तू सांग, तुझ्या घरातलं वातावरण कसं होतं. तुझ्या आईने मरण्यापूर्वी घरातून पळून जायला का सांगितलं. डॉक्टरचे बोलणे ऐकून माझे डोळे ओले झाले. मी म्हणाले की हे एक कोडं आहे. आईने असे का केले ते मलाच माहीत नाही. माझ्या घरची परिस्थिती चांगली होती, सर्व काही ठीक होतं. माझे वडील, भाऊ, बहीण या सर्वांचेच माझ्यावर खूप प्रेम होते. पण हे सर्व असूनही माझ्या आईने मला घरातून पळून जायला का सांगितले ते मलाच कळले नाही. तेव्हा डॉक्टर म्हणाली की ही फार विचित्र गोष्ट आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलांनी निराधार व्हावे अशी कोणत्याही आईची इच्छा नसते. तू यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला नाही का. मी नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाले की मला संधीच मिळाली नाही. घरातून निघताना माझा अपघात झाला आणि मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि दवाखान्यातून बाहेर पडल्यावर मी ते तुमच्या घरी आले. मला समजत नाही की आई असं का बोलली. घरातील वातावरण खूप चांगले असले तरी हो, एक विचित्र गोष्ट होती. माझी आई मला बहुतेक स्वतःजवळच ठेवायची. तिने मला कधीच एकटं सोडलं नाही. आई आजारी असतानाही ती मला तिच्या खोलीत राहायला सांगायची आणि मी रात्री झोपायला माझ्या खोलीत गेल्यावर आई मला तिच्याजवळच झोपायला सांगायची. पण मला माझ्या खोलीत झोपायची सवय होती. आई मला खोलीला नीट कुलूप लावायला सांगायची आणि मग मी झोपायची. डॉक्टर म्हणाली की काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी या प्रकरणाच्या खोलपर्यंत नक्की जाईन. मग मी म्हणाले की डॉक्टर, तुम्हाला माझी इतकी मदत का करायची आहे. यावरती हसले आणि म्हणाली की हे तुला लवकरच कळेल. बरं, दुसऱ्या दिवशी डॉक्टर माझ्या गावाचा पत्ता घेऊन माझ्या घरी गेली आणि म्हणाली की आज मी सर्व माहिती गोळा करेन. हे ऐकून मला आनंद झाला. मी तिला म्हणाले की माझ्या घरची परिस्थिती मला नक्कीच सांगाल. माझे वडील कसे आहेत, माझा भाऊ, माझी बहीण कशी आहे. डॉक्टर म्हणाली की ठीक आहे, मी सर्व काही जाणून घेऊन परत येईन. संध्याकाळी डॉक्टर परत आली तेव्हा ती एकटी नव्हती. तिच्यासोबत एक महिलाही होती जिने स्वतःला चादरीत लपवले होते. डॉक्टर कोणाला सोबत घेऊन आली होती या विचाराने मी घाबरले. तिने डोक्यावरून चादर काढली तेव्हा मला कळले की ती आमच्या वाड्याची जुनी दासी होती. मी धावत तिच्याकडे गेले आणि तिला मिठी मारून रडू लागली. मी म्हणाले, राधा, तू इथे कशी आलीस. तर ती म्हणू लागली की या डॉक्टर मला घेऊन आल्या आहेत. डॉक्टर म्हणू लागली की ये नम्रता, तू पण बस. मी या मोलकरणीला आणले आहे, आज ती तुझ्या डोळ्यांवरचा पडदा हटवेल. मी रडायला लागले. मी म्हणाले, राधा, माझ्या आईवर अंत्यसंस्कार झाले त्यावेळी मी माझ्या आईसोबतही नव्हते. राधा म्हणाली की बेटा, तू घर का सोडले. तुझ्या आईची आर्थिक खूप जड झाली होती. तिच्या मृत्यूनंतरही तिला वेदना होत असतील कारण तिची मुलगी तिचा मृत्यू होताच घरातून पळून गेली. मग मी म्हणाले की असे नाही आहे राधा, आईनेच मला घर सोडायला सांगितले आहे. आई डॉक्टरकडेही गेली नाही. ती म्हणायची की मी तुला घरात एकटी सोडणार नाही. आणि मग जेव्हा ती आजारी पडली आणि मरणार होती तेव्हा ती मला म्हणाली की मी मेले आहे असे वाटताच तू ताबडतोब येथून पळून जा. यावर राधाने होकारार्थी मान हलवली. मी म्हणाले, तुला या सगळ्यांमागचं कारण माहीत आहे का. तेव्हा राधा म्हणू लागली की हो, मला माहीत आहे यामागे काय कारण आहे. मग मी म्हणाले की मला पटकन सांग. तेव्हा राधाच्या डोळ्यात पाणी होते. ती म्हणू लागली की मालकिनीने खूप कठोर जीवन जगले आहे.
त्या स्त्रीला तिच्या आयुष्यात खूप वेदना सहन कराव्या लागल्या. तिच्या मृत्यूनंतर ईश्वर तिच्या आत्म्याला शांती देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मी म्हणाले, राधा, आधी मला सरळ सरळ सांग. तेव्हा राधा म्हणू लागली की मालकीन तरुणपणात एका मुलाच्या प्रेमात पडली होती आणि तिने त्याच्यासोबत घरातून पळून जाऊन गुपचूप लग्न केले होते. पण ज्या मुलासोबत ती घरातून पळून गेली होती तोच फसवणूक करणारा निघाला. त्याने मालकिनीला महिनाभर आपल्या जवळ ठेवले आणि नंतर तिला माझ्या मालकाला विकले. त्यांना 4 मुलगे आणि 2 मुली होत्या. त्यांची पत्नी मरण पावली होती, त्यामुळे त्यांना या मुलांचे संगोपन करण्यासाठी आईची गरज होती. त्यामुळे मालकाला वाटले की कोणीतरी एक तरुण मुलगी विकत घेऊन तिच्याशी लग्न करावे, जे आयुष्यभर त्याच्या सोबत राहील आणि त्यांच्या मुलांची सेवा आणि पालनपोषण करेल. एके दिवशी मालक मालकिनीला घेऊन घरी आले आणि मला म्हणाले की मी या मुलीला 5 लाख रुपयांनी विकत घेतले आहे. मालकाने सांगितले होते की ही मुलगी घरातून पळून गेली होती, त्यामुळे मालक तिचा कधीच आदर करू शकत नाही. तिच्यावर नेहमीच गैरवर्तन होत असे. माझ्या मालकाने पहिल्याच दिवशी तिला सांगितले होते की मला तुझ्यापासून एकही मूल नको आहे, कारण घरातून पळून गेलेल्या बाईच्या मुलांवर मी विश्वास ठेवू शकत नाही. कोणास ठाऊक तिची मुलं तिच्यासारखी चारित्र्यहीन निघतील. मालकाला अशी भीती होती की जर मालकिनीला स्वतःची मुलं झालीत तर ती मालकाच्या मुलांची चांगली काळजी घेणार नाही. मालकाचे आपल्या मुलांवर खूप प्रेम होते. लग्नाला अशी 6 वर्ष झाली होती, पण देवाला जे मान्य आहे तेच घडते. मालकिनीला दिवस गेलेत आणि मग तुम्ही नम्रता बेबीजींचा जन्म झाला. ही बाब मालकाला कळताच तो खूप संतापला. त्यांनी मालकिनीला आधीच गर्भपात करण्यास सांगितले, परंतु मालकिनीला कोणत्याही परिस्थितीत ते मान्य नव्हते. ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्या दिवशी संपूर्ण हवेलीत मालक रागाने गर्जना करत होता. तो म्हणाला की ही मुलगी माझे नाव खराब करेल, असे माझे मन मला सांगत आहे. त्यानंतर तू आजारी पडलीस, पण मालकाने कधीच तुला डॉक्टरांकडे नेले नाही. तू मरावी अशीच त्यांची इच्छा होती. वेळ निघून गेली आणि तू तरुण झालीस. पण मालकिनीला अजूनही भीती वाटत होती की जर ती आणखी मागे पुढे झाली तर तो तुला मारून टाकेल. आणि मालकीन आजारी पडल्यावर तिला वाटले की माझ्या मागून आपल्या मुलीचे काही नुकसान तर होणार नाही ना. त्यामुळेच तिने हे इच्छापत्र तुझ्या समोर केले. मालकिनीच्या मृत्यूची बातमी वाड्यात पसरताच तू घरातून पळून गेल्याची बातमीही पसरली. तेव्हा मालक खूप रडले आणि मालकिनीच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले की तू म्हणाली होतीस की मी माझ्या मुलीची चांगली काळजी घेईन, ती तुमचे नाव खराब करणार नाही. आता बघ, ती घरातून पळून गेली आहे. धक्का बसल्याने मालक आजारी पडला. संपूर्ण गावात त्यांची बदनामी झाली. त्याला खूप वाईट वाटले की तू घरातून का पळून गेलीस. या सर्व गोष्टी ऐकून मला धक्काच बसला. मग डॉक्टर राधाला म्हणाली की तू एकदा हवेलीत बातमी पसरव की तू नम्रताला पाहिलं आहेस. मग घरच्यांना काय वाटतं ते सांग. हो म्हणून मोलकरीण गेली होती. दुसऱ्या दिवशी ती परत आली तेव्हा ती म्हणाली की मालकीन खूप दूरदृष्टी होती. त्यांनी तुला घर सोडण्याची इच्छापत्र दिले हे चांगले आहे, कारण मालकांनी तुझे लग्न एका म्हाताऱ्याशी ठरवले होते, पण तू घर सोडलं आहेस. आता त्यांनी ठरवले की तू कुठेही दिसलीस तर ते तुला मारून टाकतील. असे म्हणत राधा ढसाढसा रडू लागली. ती म्हणाली की नाही नम्रता, देवाची शपथ, हवेलीकडे कधीच येऊ नकोस. असं म्हणत राधा निघून गेली. मी शॉकमध्येच होते. मी म्हणाले, डॉक्टर, मी खूप लाचार झाले आहे. मी कुठे जाणार? मला तर कोणीच सोडले नाही. यावर डॉक्टर हसली आणि म्हणाली की तुला माहीत आहे का की मी तुला माझ्या घरी का घेऊन आले? कारण तुझ्या कपाळावरची ही खूण आमची कौटुंबिक खूण आहे. डॉक्टरांनी तिच्या कपाळावरचे केस बाजूला करून मला दाखवले आणि म्हणाली की हे बघ, अशी खूण मलाही आहे आणि माझ्या बहिणीलाही होती. मग डॉक्टरांनी त्यांच्या कपाटातून माझ्या आईचा फोटो काढला आणि मला दाखवला आणि म्हणाले की नम्रता, तू अगदी माझ्या बहिणीसारखी आहेस. तुला पाहिल्यावर वाटलं जणू माझी बहीणच माझ्या समोर आली आहे. तू एकटी नाहीस, मी तुझी मावशी आहे आणि मी सदैव तुझ्या सोबत आहे. डॉक्टरचे बोलणे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मी तिला मिठी मारली. आता मी आणि मावशी आम्ही दोघं एकत्र राहतो. मावशी माझ्यावर आईसारखं प्रेम करते आणि तिने मला कॉलेजमध्ये प्रवेश देखील मिळवून दिला आहे. माझे आयुष्य खूप सुंदर झाले आहे, पण तरीही आज देखील मला माझ्या आईची खूप आठवण येते. मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.